नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी रिंग लाईटचा कंप्लीट व्हिडिओ घेऊन आलेली आहे। स्वस्तात मस्त असा रिंग लाईट कोणता घेतला आहे मी हे तुमच्याशी आज शेअर करणार आहे। तुम्ही जर आता YouTube चॅनल सुरू केलेले आहे आणि स्वस्तात रिंग लाईट घ्यायची असेल तर ही लाईट रेकमेंड करेल मी। रिंग लाईटमुळे आपले कंटेंट शानदार होते, व्हिडिओची क्वालिटी सुद्धा अगदी छान होते। यामध्ये अगदी छान फीचर्स आहेत। ते कोणते फीचर्स आहेत हे आपण पुढे बघणारच आहोत व्हिडिओमध्ये। रिंग लाईट कशी यूज करायची, यामुळे व्हिडिओची क्वालिटी किती चांगली होणार आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आहे। तर हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, यामुळे तुमच्या व्हिडिओची क्वालिटी अगदी इम्प्रूव्ह होणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। ही रिंग लाईट मी ऑनलाइन परचेस केलेली आहे। Amazon वरून मी ही रिंग लाईट ऑर्डर केलेली आहे। याची किंमत मी तुम्हाला पुढे सांगेलच व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा। हा बघा बॉक्स, रिंग लाईटचा बॉक्स आहे हा। आता आपण अनबॉक्स करूया। अगदी छान पॅकिंग आहे याचं। Amazon वरून मी ही ऑर्डर केली होती रिंग लाईट आणि 4 ते 5 दिवसांमध्येच याची डिलिव्हरी घरी आलेली आहे। आणि आता आपण काढून बघूया। याच्या आतमध्ये हा बॉक्स आहे। डिजिटेक या कंपनीची रिंग लाईट आपण घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। या रिंग लाईटचे आउटपुट 30 वॅट आहे। जवळजवळ 7 वोल्ट बल्ब एवढी लाईट असते याची। त्याचबरोबर याचे कलर टेम्परेचर 3200 केल्विन टू 6500 केल्विन पर्यंत जाते। यामुळे कलर मोड चेंज होतो। या लाईटचे लक्स 2700 इतके आहे, म्हणजे या लाईटचं इल्युमिनेशन 2700 LM आहे। याने लाईटचा ब्राइटनेस किती आहे ते कळते। जितका नंबर मोठा आहे तेवढे इल्युमिनेशन जास्त असते। तसेच DRL14C हा याचा मॉडेल नंबर आहे। आता मी तुम्हाला हा रिंग लाईट सेटअप करून प्रॉपरली दाखवणार आहे। ही रिंग लाईट कशी काम करते ते आपण बघूया। या रिंग लाईट सोबतच ट्रायपॉडही आलेला आहे आणि अजून काय काय साहित्य आलेलं आहे तेही आपण बघूया। हे बघा, ही आहे रिंग लाईट। त्याचबरोबर आपल्याला पॉवर कॉर्डही मिळालेली आहे आणि याच्या सोबतच आपल्याला मोबाईल होल्डर मिळालेला आहे। त्याचबरोबर हा ट्रायपॉड मिळालेला आहे। आणि याच्या सोबतच हा बघा ट्रायपॉड बोल्ट मिळालेला आहे। याच्या साहाय्याने आपण रिंग लाईट ट्रायपॉडला जोडू शकतो। अगदी प्रॉपरली स्क्रू टाईट करायचा, याच्या मदतीने आपण स्टँड वरती हा रिंग लाईट लावू शकतो। त्याचबरोबर हा मोबाईल होल्डर आहे। याच्या मदतीने आपण फोन लावू शकतो। जेव्हा आपल्याला व्हिडिओ शूट करायचा असेल त्यावेळेस आपण याच्यामध्ये फोन लावू शकतो। म्हणजे हा फोनचा माउंट आहे आणि दुसरा आपल्याला स्टँडचा माउंट मिळालेला आहे। आणि हा बघा किती फ्लेक्सिबल आहे। आपल्याला पाहिजे तिकडे हा वळवता येतो। याच्या मदतीने आपण फोनचा अँगल आपल्याला जसा पाहिजे ना तसा ठेवू शकतो आणि व्हिडिओ शूट करू शकतो। अगदी मस्त फ्लेक्सिबल आहे, तुम्ही बघू शकता। अगदी छान आहे हे मोबाईल होल्डर। हे रिंग लाईटवर कसे ॲडजस्ट करायचे आणि व्हिडिओ कसा शूट करायचा हे पुढे मी दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये। आता ही रिंग लाईट बघा, याच्यामध्ये आपण हा फोनचा होल्डर कसा लावायचा ते बघूया। रिंग लाईटला वरती आणि खाली दोन्हीकडे स्पेस दिलेली आहे। वरच्या साईडला आपण हा मोबाईल होल्डर फिट करू शकतो। याचा स्क्रू टाईट करायचा आणि छान असा फिट करायचा हा मोबाईल होल्डर। त्याचबरोबर खाली सुद्धा स्पेस आहे, त्यामध्ये आपण जो दुसरा होल्डर दिलेला आहे हा बघा, हा स्टँडचा होल्डर आहे, तो आपण अशा पद्धतीने माउंट करायचा आहे। रिंग लाईटला एका साईडनी जोडायचा आहे आणि खालच्या साईडनी आपल्याला ट्रायपॉडला जोडायचा आहे आणि ते ॲडजस्ट करायला आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपण ही रिंग लाईट खाली वरती उजवीकडे डावीकडे सगळीकडे मूव करू शकतो। अशा पद्धतीने याची ॲडजस्टमेंट केलेली आहे। मध्ये एक छोटासा बॉल दिलेला आहे, त्याच्या साहाय्याने आपण ही रिंग लाईट अगदी सगळीकडे वळवू शकतो। शिवाय याचा उपयोग तुम्ही कॅमेरा होल्डर म्हणून सुद्धा करू शकता। म्हणजे हा जो ट्रायपॉडचा बोल्ट आहे ना, याला रिंग लाईट न लावता आपण कॅमेरा सुद्धा त्याला लावू शकतो। आता माझ्याकडे तर कॅमेरा नाही आहे, पण बघू भविष्यात जर सक्सेस झाले तर मी कॅमेरा सुद्धा घेणारच आहे। त्यावेळी त्या बोल्टवरती कॅमेरा सुद्धा आपण लावू शकतो। आणि हा बघा, आता हा पॉवर कॉर्ड आहे। याला आहे ना ऑन ऑफचं बटन आहे। त्याचबरोबर आपण लाईटची शेडही कमी जास्त करू शकतो। शिवाय लाईटचे मोडही चेंज करू शकतो।
अशा सर्व फॅसिलिटीज याच्यामध्ये आहेत. वरती जे आहे ते ऑन ऑफचं बटन आहे, त्याचबरोबर प्लस मायनसचं सुद्धा चिन्ह आहे याच्यामध्ये. याच्यामुळे आपण जी लाईट आहे ना ती कमी करू शकतो किंवा वाढवू शकतो. त्याचा जो ब्राईटनेस आहे ना तो कमी जास्त करण्यासाठी हे 2 प्लस आणि मायनसचे बटन दिलेले आहेत. आणि ही बघा, या पॉवर कॉर्डला ही USB केबल आहे. ही तुम्ही पॉवर बँकला सुद्धा लावू शकता किंवा स्विच बोर्डला सुद्धा लावू शकता. आता मी पॉवर बँकला लावून तुम्हाला दाखवते आहे. आता आपण ही रिंग लाईट ऑन करून बघूया आणि याच्या शेडही मी तुम्हाला दाखवते. वेगवेगळ्या शेड आहेत या रिंग लाईटमध्ये. शिवाय तुम्ही ब्राईटनेस कमी सुद्धा करू शकता आणि जास्त सुद्धा करू शकता. बघितले ना, पॉवर बँकच्या साहाय्याने मी तुम्हाला लाईट ऑन करून दाखवलेली आहे. आता आपण याच्या वेगवेगळ्या शेड आहेत तेही बघून घेऊया. 3 प्रकारच्या शेड याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे व्हाईट लाईटची शेड आहे याच्यामध्ये, दुसरी म्हणजे येलो लाईटची शेड आहे आणि तिसरी म्हणजे येलो अँड व्हाईट अशी मिक्स लाईटची शेड आहे. अशा 3 प्रकारच्या लाईटच्या शेड याच्यामध्ये आहेत. लाईटच्या शेड जितक्या जास्त असतील ना ते आपल्याला फायदेशीर असतं. म्हणजे व्हिडिओ तयार करताना आपली स्किन जर येल्लोइश दिसत असेल तर लाईट ॲडजस्ट करून टेम्परेचर आपल्याला पाहिजे तसं मॅनेज करू शकतो आणि पाहिजे तशी व्हिडिओ क्वालिटी आपण मेंटेन करू शकतो. तसेच या रिंग लाईटमध्ये लाईटचं ब्राईटनेस कमी जास्त करायचंही ऑप्शन आहे. म्हणजे भरपूर उजेड असेल त्यावेळेस आपल्याला ही रिंग लाईट वापरायची असेल ना, आपण जे व्हिडिओ शूट करतो आहे आपल्याला तिथेच फक्त फोकस करायचा असेल लाईटचा, यासाठीच आपण रिंग लाईट वापरतो. पण उजेडामध्ये आपल्याला रिंग लाईट वापरायची आहे तर आपण याचा ब्राईटनेस कमी करू शकतो. आणि रात्रीच्या वेळी लाईट कमी असते त्यावेळेस आपण लाईटचा ब्राईटनेस वाढवू शकतो आणि व्हिडिओ तयार करू शकतो. त्यामुळे रिंग लाईट ही खूप फायदेशीर आहे. आपण या पॉवर बँकला या रिंग लाईटची USB केबल कनेक्ट केली होती आणि रिंग लाईट ऑन केली होती. आता आपण स्विच बोर्डला कशी लावायची ही रिंग लाईट तेही बघूया. हा बघा, हा चार्जर घेतलेला आहे. या चार्जरला ही USB केबल लावायची आणि हा प्लग तुम्ही डायरेक्ट स्विच बोर्डला लावू शकता आणि ही रिंग लाईट ऑन करू शकता. आता आपण यासोबत जो ट्रायपॉड आलेला आहे ना तो बघूया. या स्टँडची क्वालिटी ही अतिशय चांगली आहे, तुम्ही बघू शकता. आता हा ट्रायपॉड आपण कसा ओपन करायचा ते बघून घेऊया आणि याला रिंग लाईट कशी ॲडजस्ट करायची हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ट्रायपॉड आपण ओपन करूया. याला उलट्या साईडनी फोल्ड केलेलं असतं. याचे जे 3 पाय असतात ना ते आपण सरळ करायचे. हे बघा, अशा पद्धतीनं आतल्या साईडला फोल्ड असतात हे, तर ते आपण बाहेर काढायचे आणि इकडे एक स्क्रू दिलेला आहे तो टाईट करायचा. अशा पद्धतीनं आपला हा स्टँड तयार झालेला आहे. या स्टँडवरती आपण रिंग लाईट लावायची आहे, शिवाय फोनसुद्धा लावायचा आहे. ते कसं मी तुम्हाला आता दाखवते. आता आपण रिंग लाईट लावून घेऊया आधी याला. सुरुवातीलाच आपण बघितले ना, रिंग लाईटला मी मोबाईल होल्डरसुद्धा फिट केला होता. त्याचबरोबर ट्रायपॉडचा जो बोल्ट आहे ना तोही आपण फिट केलेला होता आणि त्या ट्रायपॉडच्या बोल्टनेच आपण स्टँडवरती हा रिंग लाईट लावलेला आहे. तुम्ही बघू शकता. गोल गोल फिरवायचा आहे आपण आणि अगदी छान असा फिट केलेला आहे हा रिंग लाईट आपण. आता या मोबाईल होल्डरला मोबाईल कसा लावायचा तेही मी तुम्हाला आता दाखवते. आणि तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा फोन माउंट केलेला आहे आपण या मोबाईल होल्डरवरती. तुम्हाला जर फ्रंट कॅमेरा वापरायचा असेल तर समोर लाईट ठेवायची आणि तुम्ही फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करू शकता. आणि जर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करायचा असेल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे फोन आणि बॅक कॅमेऱ्याने सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शूट करू शकता. हा मोबाईल होल्डर अगदी फ्लेक्सिबल आहे. तुम्ही जिकडे ॲडजस्ट कराल तिकडे तो ॲडजस्ट होतो. आता रिंग लाईटही लावून दाखवते तुम्हाला मी. रिंग लाईट लावून आपण व्हिडिओ कसा शूट करू शकतो ते. फोन आपण कसा ॲडजस्ट करायचा ते बघितलंच आहे. आणि तुम्ही बघू शकता रिंग लाईट आता ऑन केलेली आहे आणि तुम्ही फोन लावून रिंग लाईट लावून अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करू शकता. आणि हा ट्रायपॉड आणि रिंग लाईट जोडणारा जो बोल्ट आहे ना त्याच्या इथे जो स्क्रू आहे ना तो लूज करायचा आणि रिंग लाईट बघा अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करता येते. रिंग लाईट खाली घेतलेली आहे मी आणि फोन ॲडजस्ट करायचा आणि खाली आपण कुकिंग व्हिडिओ शूट करताना मी असा शूट करते. रिंग लाईटचा जो फोकस आहे ना तो भांड्यावरती ठेवायचा आणि
मोबाईल लावून आपण व्हिडिओ शूट करायचा आणि बघा अशी लाईट लावायची, अगदी छान पद्धतीने व्हिडिओ शूट होतो। बघितले ना, अगदी व्यवस्थितपणे आपल्याला जसा व्हिडिओ शूट करायचा असेल ना त्या पद्धतीने आपण रिंग लाईट ॲडजस्ट करू शकतो। आणि जर तुम्हाला असं वाटलं की उजेड आहे भरपूर, आपण जिथे व्हिडिओ शूट करतोय ना तिथे लाईटची गरज नाही आहे, त्यावेळेस आपण हा रिंग लाईट काढू शकतो आणि याच्यावरती फक्त फोनही आपण लावू शकतो। आता मी ही रिंग लाईट काढून टाकते आहे। या रिंग लाईटला हा मोबाईल होल्डर आहे, तुम्ही बघू शकता। आता ही रिंग लाईट आपण काढलेली आहे। याला बघा, हा स्प्रिंगचा फोनचा माउंट आहे, तोही आपण काढलेला आहे आणि हा दुसरा फोनचा माउंट आहे, हा सुद्धा आपल्याला याच्यासोबत मिळतो। 2 फोनचे होल्डर आपल्याला मिळतात, एक रिंग लाईट सोबत आपल्याला जोडता येतो आणि एक हा फक्त ट्रायपॉडला जोडता येतो, असा हा मोबाईल होल्डर आपल्याला मिळालेला आहे। तुम्हाला जेव्हा रिंग लाईट वापरायची नसेल तेव्हा तुम्ही फक्त फोनच याला लावायचा। फोन बघा तुम्ही कशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करता येतो, उजवीकडे, डावीकडे, खाली, वरती सगळीकडनं आपल्याला हा ॲडजस्ट करता येतो आणि तुम्हाला पाहिजे तसा व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता। आणि या स्टँडची हाईट आहे ना जवळजवळ 5 फीट इतकी आहे। तुम्हाला पाहिजे तितकी हाईट तुम्ही वाढवू शकता आणि तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता, पाहिजे त्या अँगलनी तुम्ही हा व्हिडिओ शूट करू शकता। तुम्ही स्टँडची उंची वाढवू शकता, कमी जास्त करू शकता, शिवाय फोनही आपल्याला जसा पाहिजे तसा ॲडजस्ट करू शकता आणि व्हिडिओ शूट करू शकता। तर बघितले ना तुम्ही, अगदी छान असा चांगल्या क्वालिटीचा आपल्याला स्टँडही मिळतो, त्याचबरोबर रिंग लाईटची क्वालिटीही अगदी चांगली आहे, ब्राईटनेसही अगदी छान आहे। आणि जिथे स्विच बोर्ड नाही आहे तिथे तुम्ही असा पॉवर बँक ठेवू शकता आणि पाहिजे त्या ठिकाणी जिथे तुम्हाला कमी लाईट येते आहे पण तिथे स्विच बोर्ड नाही आहे तिथे तुम्ही पॉवर बँक यूज करू शकता आणि त्याला कनेक्ट करून ही रिंग लाईट वापरू शकता। किंवा तुम्ही स्विच बोर्डच्या जवळ असेल ना, तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा जर स्विच बोर्ड जवळ असेल तर तुम्ही डायरेक्ट प्लग लावूनही हा रिंग लाईट वापरू शकता। अशा दोन्ही फॅसिलिटीज याच्यामध्ये आहेत। अगदी यूजफुल आहे ही रिंग लाईट। तुम्ही जर कुकिंग व्हिडिओ बनवत असाल किंवा अजून इतरही कुठले व्हिडिओज बनवत असाल, तुमचं जर एक यूट्यूब चॅनल असेल किंवा दुसरे काही चॅनल असतील तर त्यासाठी तुम्ही ही रिंग लाईट घेणार असाल तर मी तुम्हाला ही रिंग लाईट सजेस्ट करेल। अगदी छान आहे, ही यूजफुल आहे। आणि आता याची किंमत सांगते मी तुम्हाला। अगदी चॅनल सुरू केल्या सुरुवातीला जास्त खर्च करायचा नाही आपल्याला। सुरुवातीला मी अगदी साधा ट्रायपॉड वापरत होते, आता माझं चॅनल थोडंसं ग्रो झालेलं आहे, जवळजवळ 1-1.5 वर्ष झालेली आहेत आणि म्हणून मी ही रिंग लाईट घेतलेली आहे। याची किंमत 1299 रुपये आहे आणि अजून चॅनल चांगलं झालं ना, चांगलं सक्सेस झालं की मी अजून चांगल्या क्वालिटीचा रिंग लाईट घेईल, ट्रायपॉड घेईल आणि कॅमेरासुद्धा घेईल। त्यामुळे हळूहळू या गोष्टी घ्यायच्या, लगेचच आपल्याला याच्यावरती खर्च करायचा नाही आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। असेच यूजफुल व्हिडिओ घेऊन मी पुन्हा येणार आहे। पुन्हा भेटूया, धन्यवाद।